नमस्कार, आप देख रहे हैं डीएन टीवी लाइव इंडिया। नवनिर्वाचित विधायक राजन नाईक लगातार वसई विरार के नागरिकों के नगर पालिका द्वारा मिलने वाली सुविधाओं और समस्याओं के लिए विधान भवन से लेकर सड़क तक उठा रहे हैं। उसी क्रम में नाला सुपारा वेस्ट में स्थित सरकारी अस्पताल का औचक निरीक्षण किया तो पता चला कि डॉक्टर के पास तो वह आला ही नहीं है जिससे वह मरीजों को चेक करते हैं। साथ में मरीजों को मिलने वाली फ्री दवाएं भी उपलब्ध नहीं है, जिसके बाद आमदार राजन नाईक ने लगा दिया हॉस्पिटल वगैरह की व्यवस्था देखने वाली उपायुक्त वैद्य की भक्ति चौधरी को। आइए सुनते हैं क्या निर्देश दे रहे हैं। ओपीडी मध्ये तुमचा टेथोस्कोप जर डॉक्टरकडे नसेल तो डॉक्टर मग कंपाऊंडर ठेवल्यापर्यंत आपल्या डॉक्टर बीएमएस ठेवायचे कशाला? असं टेथोस्कोप नाही तिथे त्याचे हा सोबत त्याच्याकडे बेड नाही झोपायला. पेशंट जोपर्यंत त्याचा चेस्ट चेक करावा लागेल, त्याचा घसा चेक करावा लागेल, त्याचे डोळे चेक करावे लागतील, त्याचा बीपी करावा लागेल, त्याचा पल्स चेक करावा लागेल. आता कशामुळे कमतरता आहे हे तुम्हाला माहिती. हा, आणि तिथे मी आता एक्सरे रूम आम्ही जर बघितली त्या एक्सरे रूम मध्ये पार्टिशन नाही. एक्सरेची प्रिंट तुम्ही मोबाईलमध्ये देता, म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल नाही, इथे येणारे पेशंट गरीब, मोबाईल नाही, मग त्याला प्रिंट मिळणार नाही. आणि नियोजन झालेलं आहे. अहो भक्ती मॅडम, नियोजन झालेलं आहे नियोजन. असं केव्हा नियोजन होणार आपलं? काय मुहूर्त कसला बघतो त्याच्यात? असं काय इथे टेथोस्कोप आणि डॉक्टरांची संख्या पण वाढवा. इथे पेशंट जर 150 येत असतील तर 1 मिनिटात एक पेशंट तुम्ही चेक करणार, कसं चालेल ते? असं कर्मचारी. आणि संध्याकाळी डॉक्टर ठेवा ना, संध्याकाळी 1-2 ठेवा. हॉस्पिटल तुमचं मच्छीमार बिल्डिंग मध्ये संध्याकाळी ओपीडी नसते असं मला कळलं. खरं की खोटं सांगा, विचारा तुम्ही. अरे डॉक्टर असतात पण आलेल्या पेशंटला ओपीडी बंद. मग ओपीडी चालू आहे असं तुम्ही लिहा ना तिथे. ओपीडी चालू आहे 24 तास, 12 तास, 4 तास, बरोबर. आणि इथे हे टाका गायनॅक पण इथे नाहीये. गायनॅक नाहीये इथे. आणि हॅलो, मी पत्र देतो तुम्हाला. गायनॅक इथे नाही. एमडी मेडिसिन इथे आठवड्यातून 3दा देतात. एमडी मेडिसिन रेग्युलर ठेवा ना. डॉक्टरांची संख्या पण कमी आहे.